समीकरणे सोडवा. आता काय दिलेले समीकरण आपल्याला 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22. आता याच्यामध्ये कॉमन काय आहे? दोन चल आहे बरोबर आहे, a आणि b चल आहे. तर कोणत्या चलाचा सगुणक सारखा आहे? b च्या. इथं 5b आहे आणि दुसऱ्या समीकरणात इथं 5b आहे. तर दोन्ही चला एका चलाचा सगुणक दोन चलामधील एका चलाचं सगुणक सारखा असेल तर इथं काय करावं लागेल आपल्याला? आता बघा इथं बेरीज आहे, इथं बेरीज आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? दोन्ही जागी जर बेरीज असेल तर वजाबाकी करावं लागेल. मग आता दोन्ही जागी जर बेरीज असेल तर काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. जर बेरीज आणि वजा असेल तर तिथं काय करावं लागेल आपल्याला? बेरीज करावं लागेल. तर ते दोन्ही पदे काढल्या जातात. तर इथं आपण जाऊन घेऊया. आता आपल्याला 3a अधिक 5b बरोबर 26 या समीकरणाला एक नाव देऊ आणि दुसरं a अधिक 5b बरोबर 22 याला द्यायचं 2 नंबर. झालं. फक्त काय केलंय आपण? समीकरण 1 आणि समीकरण 2 अशी नाव देऊन घेतले. आता काय झालं? इथं 5b आणि 5b सगुणक सारखा आहे आणि त्याच्या अगोदर काय आहे? इथं अधिक आहे, इथं अधिक आहे. मग आपल्याला अधिक अधिक असतं काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. अधिक जर केलं तर ते कटाल का? नाही. आपल्याला इथंच सगुणक काढावं लागेल. आपल्याला कोणत्याही एकाची अगोदर किंमत काढावं लागेल. a ची अगोदर नंतर b ची काढूया. मग काय करावं लागेल? समीकरण 1 व समीकरण 2 ची काय करायला लागेल आपल्याला? बेरीज असल्यामुळे वजा करावं लागेल. वजा करून दोन्ही बाजू कुठल्या एक बाजू? बरोबरच्या एकाली एक बाजू आणि बरोबरच्या एकाली दुसरी बाजू. समीकरण काय आपल्याशी? 3a अधिक 5b बरोबर 26. दुसरं समीकरण काय आहे? a अधिक 5b बरोबर 22. आता करायचं आपल्याला काय? वजाबाकी. वजा चिन्ह लिहून घेतलं. 5b कटले. आता 3a मधून 1a गेला तर किती राहतात? 2a बरोबर. आता इथं बघा 6 मधून 2 गेले किती राहिले? 4 आणि 2तून 2 गेले 0. तर इथे किती राहिले? 4. आपल्याला इकडे सोडून घेऊ आपण. 2a बरोबर 4. आता हे इकडे काय? गुणाकारात, इकडे गेलं भागाकारात. a बरोबर 4 छेद 4 भागिले 2. मग आता इथं 2 न भागाकार जाते. a बरोबर 2 दोन्ही 4. तर a ची किंमत किती आली आपल्याशी? 2 आली. आपल्याला काय करायचं? a ची किंमत 2 आलेली 2 किंमत समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये घेऊ शकता. मग आपण काय करू? a बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय दिले आपल्याला? 3a अधिक 5b बरोबर 26 आलेलं आहे. 3a अधिक 5b बरोबर 26. आता a बरोबर काय भेटलंय आपल्याला? 2. तिथं एक a आहे, तिथं काय करायचं? 2 ठेवायचं. 3 गुणिले 2 अधिक 5b ला 5b जशास तसं बरोबर 26. 3 दोन्ही 6 अधिक 5b बरोबर 26. आता हे इकडं अधिक मध्ये आहे, तिकडे जाते वजा मध्ये. 5b बरोबर 26 वजा 6 कारण इकडं अधिक मध्ये होतं तिकडं वजा मध्ये गेलं. आता 5b ला 5b बरोबर. आता 6 मधून 6 गेले 0 आणि 2 ला 2. 20 मधून 6 गेल्यावर किती? 20 राहतात. आता हे गुणाकारात आहे, इकडे गेलं भागाकारात. b बरोबर 20 भागिले 5 5 न भाग जाते 5 20 आणि b बरोबर आपल्याला काय भेटलं? 4. a बरोबर भेटलंय 2 आणि b बरोबर 4 भेटलं. तर काय लिहायचं खाली? a, b कंसामध्ये आपल्याला लिहून घ्यायचं. काय भेटलंय? a ची किंमत 2 आणि b ची किंमत 4. हे दिलेल्या
एक सामायिक एक सामायिक सामायिक दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे